प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ताला तिच्या कपाटामध्ये बोक्याचा ड्रेस सापडतो आणि तो ड्रेस बघून तिला बोक्यासोबत आणि सईसोबत घालवलेले काही क्षण आठवतात आणि त्यानंतर ती सईला कॉल करण्याचा विचार करते. मात्र तिच्या लक्षात येतं की आता खूप उशीर झाला आहे, त्यामुळे ती सईला कॉल करत नाही. तर दुसरीकडे सावनी आणि हर्षवर्धन पार्टीसाठी गेलेले असतात, तर माई सईची काळजी घेत असतात. जेवण झाल्यानंतर त्या सईला झोपायला सांगतात, मात्र सई त्यांच्याकडे गोष्टीसाठी हट्ट करते. मात्र माईंना तिला गोष्ट सांगता येत नाही आणि त्यामुळे सई म्हणते की आपण मुक्ता आंटीला कॉल करू, ती मला गोष्ट सांगेल. त्यावर माई तिला विचारतात की ही मुक्ता आंटी कोण आहे. त्यावर सई म्हणते की मुक्ता आंटी माझी लेबर आहे आणि माझी फ्रेंडसुद्धा. तिला माझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे. माझा बोकासुद्धा तिच्याकडेच आहे. आणि मग ती माईंना सांगते की तुम्ही मला प्लीज मुक्ता आंटीला व्हिडिओ कॉल लावून द्या. त्यावर माई तिला विचारतात पण तिचा नंबर. त्यावर सई म्हणते मला तिचा नंबर पाठ आहे आणि त्यामुळे माई लगेच मुक्ताला व्हिडिओ कॉल करतात. तर दुसरीकडे त्या पार्टीमध्ये मिहीर लकीला सांगतो की मी होस्टला भेटून येतो. त्यावर लकी म्हणतो ठीक आहे, तोपर्यंत मी ड्रिंकचं बघतो आणि त्यानंतर तो ड्रिंक पिण्यासाठी जातो. मात्र त्याच वेळी मिहिका त्या पार्टीमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत येते आणि मिहिकाला बघून लकी खूपच खुश होतो आणि त्यानंतर तो मुद्दाम मिहिकासोबत बोलण्यासाठी जातो. मात्र मिहिका त्याच्याकडे बघतही नाही. त्यामुळे लकी म्हणत असतो की मिहिका मला माहीत आहे, माझ्या घरचे तुझ्या घरच्यांसोबत जे काही वागलेत त्यामुळे तू रागावली असणार, पण प्लीज माझ्यावर रागावू नको, कारण मी माझ्या घरच्यांसारखा नाही आहे. आणि त्यानंतर तो मिहिकाची माफीसुद्धा मागतो. मात्र मिहिका तरीही काही बोलत नाही. त्यामुळे लकी म्हणतो की आता मोठ्यांच्या भांडणांमुळे तू आपली मैत्री तोडणार आहेस का. मात्र त्यावर मिहिका म्हणते की नाही आणि त्यानंतर ती लकीचं कौतुक करत म्हणते की चला, 102 मध्ये कोणीतरी सेन्सिबल आहे. आणि ते ऐकून लकी खूपच खुश होतो. त्यानंतर तो मिहिकाला विचारतो की तू इथे कशी काय आलीस. त्यावर मिहिका म्हणते की मी इथे माझ्या फ्रेंडसोबत आले आहे. तिच्या काकांची खूप मोठी इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे, त्यांनाच भेटण्यासाठी मी इथे आले आहे. आणि त्याचवेळी मिहिकाची फ्रेंड तिथे येते, त्यामुळे मिहिका तिच्यासोबत निघून जाते. तर लकी मिहिकाला कसं इम्प्रेस करता येईल याच गोष्टीचा विचार करत असतो. तर दुसरीकडे सागर एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि दारू पित असतो. त्याला सतत सईचा चेहरा दिसत असतो आणि त्यामुळे तो खूप अस्वस्थ होतो. आणि त्यानंतर सई जेव्हा 6 महिन्यांची होती तेव्हा घडलेला एक प्रसंग त्याला आठवतो. त्यावेळी त्याने सईसाठी, त्याच्या मुलासाठी म्हणजेच आदित्यसाठी आणि सावनीसाठी दुसऱ्या शहरामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली असते आणि तिकडेच जाण्याची तो तयारी करत असतो. मात्र त्यावेळी सावनी त्याला सांगते की सागर मी तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही, तू एकटाच इथून निघून जा. मात्र सागर म्हणतो की सावनी मी तुझ्याशिवाय, सईशिवाय, आदित्यशिवाय नाही राहू शकणार. मात्र सावनी त्याला धमकी देते की जर तू निघून गेला नाही तर मी हे घर सोडून निघून जाईल. आणि त्यामुळे सागर खूप पॅनिक होतो. तो सावनीला त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे ते सांगत असतो. मात्र सावनी म्हणते की सागर मला तुझ्यासोबत राहायचं नाही आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, माझं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे. आणि ते ऐकून सागरला धक्का बसतो आणि हे सगळे प्रसंग आठवून तो अजून दारू प्यायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे मिहिका तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करत असते आणि त्याच वेळी मिहीरचं तिच्याकडे लक्ष जातं आणि त्यावेळी लकीसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो मुद्दाम मिहिकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते पाहून मिहीरला धक्का बसतो. त्यानंतर मिहिकाला तहान लागलेली असते, त्यामुळे ती कोल्ड्रिंक पिण्यासाठी जाते. मात्र लकी तिला म्हणतो की तू इथेच थांब, मी तुझ्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन येतो. आणि मग तो स्वतः मिहिकासाठी कोल्ड्रिंक घेऊन जातो. मात्र तो मुद्दाम ते कोल्ड्रिंक तिच्या अंगावर सांडवतो, त्यामुळे तिचा सगळा ड्रेस खराब होतो. की नाटक करत तिची माफी मागतो, त्यामुळे मिहिका त्याला काही बोलत नाही. आणि त्यानंतर तिची मैत्रीण मिहिकाला तिच्या काकांच्या रूमची चावी देते आणि तिला फ्रेश व्हायला सांगते.
त्यामुळे मिहिका चावी घेऊन त्या रूमकडे जाण्यासाठी निघते, तर लकी मनाशी म्हणत असतो की हीच योग्य संधी आहे आणि मग तो सुद्धा मिहिकाच्या पाठोपाठ जातो. मात्र हा सगळा प्रकार मिहिर बघत असतो आणि लकीचं वागणं त्याला संशयास्पद वाटतं, त्यामुळे तो सुद्धा या दोघांच्या पाठीमागे जातो. तर दुसरीकडे माईंनी मुक्ताला व्हिडिओ कॉल केलेला असतो, मात्र अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येत आहे हे बघून मुक्ता काळजीत पडते. मात्र जेव्हा ती समोर सईला बघते तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर लाडक्या मुक्ता आंटीला बघून सईसुद्धा खूप खुश होते. त्यानंतर मुक्ता तिची चौकशी करते, ती काय करते हे तिला विचारते. त्यावर सई सांगते की मी आत्ता माईंसोबत आहे, त्या मला गोष्ट सांगत होत्या, मात्र त्यांना गोष्ट काही सांगताच येत नाहीये. त्यानंतर मुक्ता तिला सावनीबद्दल विचारते, तर सई म्हणते की मम्मा हर्ष अंकलसोबत पार्टीला गेली आहे आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. सईच्या पहिल्याच दिवशी सावनी तिला सोडून कशी काय पार्टीला जाऊ शकते असा तिला प्रश्न पडतो आणि त्यानंतर ती सईला सांगते की तू माईंकडे फोन दे. त्यानंतर ती माईंना विचारते की तुम्ही सईला तिची औषधं दिली आहेत का. त्यावर माई म्हणतात नाही, मॅडमने मला याबद्दल काहीच सांगितलं नाही. आणि ते ऐकून मुक्ता काळजीत पडते. ती माईंना म्हणते की सई आजारी आहे आणि तिच्या औषधांची वेळ चुकवता कामा नये. आणि मग ती माईंना पुन्हा एकदा त्या औषधांबद्दल सांगते आणि मग माई ती औषधं ऑर्डर करतात. तर दुसरीकडे मिहिका काकांच्या रूममध्ये जाऊन चेंज करत असते, तर लकीसुद्धा तिच्या पाठोपाठ जातो. रूमचा दरवाजा बंद असतो, तर लकी की होलमधून मिहिकाला बघत असतो आणि मनोमन खुश होत असतो. तर दुसरीकडे मुक्ता सईला सांगते की आता खूप उशीर झाला आहे, तू झोपायला हवं. मात्र सई तिच्याकडे गोष्टीसाठी आग्रह करते, त्यामुळे मग मुक्ता तिला गोष्ट सांगायला सुरुवात करते आणि गोष्ट ऐकता ऐकता सई झोपी जाते. त्यानंतर माई मुक्तासोबत बोलतात. त्या मुक्ताला सांगतात की आत्ता मला समजलं सई सतत तुमच्याबद्दलच का बोलत होती. त्यावर मुक्ता म्हणते की असं काही नाही आहे, काही काही गोष्टी आपल्या सवयीच्या असतात. आणि मग ती माईंना सांगते की तुम्ही सईची काळजी घ्या, तिला वेळेवर औषधं द्या. त्यावर माईसुद्धा हो म्हणतात आणि मग मुक्ता फोन ठेवून देते. तर दुसरीकडे लकी की होलमधून मिहिकाला बघत असतो आणि त्याच वेळी मिहिर त्या ठिकाणी येतो. लकी जे काही करत आहे ते बघून त्याला धक्का बसतो आणि मग तो लकीला मारायला सुरुवात करतो. तो लकीला म्हणत असतो की तू काही कर, मला काही घेणं देणं नाही, मात्र या मुलीपासून लांब राहा. तर लकी त्याला म्हणत असतो की मिहिर तू समजतोय तसं काही नाही. त्यावर मिहिर म्हणतो म्हणजे मी काय समजतोय हे कळलं ना तुला. आणि त्या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून मिहिका बाहेर येते. मिहिर लकीला मारत आहे हे बघून तिलाही धक्का बसतो. ती त्या दोघांनाही थांबवते आणि काय चाललंय असा प्रश्न विचारते. त्यावर मिहिर चिडून म्हणतो की नवीन मित्र बनवताना आधी त्यांची लायकी बघत जा. तू चेंज करत असताना हा की होलमधून बघत होता. आणि ते ऐकून मिहिकालाही धक्का बसतो. मात्र लकी म्हणतो की मिहिका प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काही करत नव्हतो, मला तुझी काळजी वाटली म्हणून मी इथे आलो. मात्र मिहिर म्हणत असतो की लकी तू काय करत होता हे मला व्यवस्थित माहीत आहे. मात्र लकी नाटक करत मिहिकाला म्हणतो की याआधी मी तुला कधी त्रास दिला आहे का, माझ्याकडून कधी तुला निगेटिव्ह वाईब्स पास झाल्या आहेत का. आणि त्यावर मिहिका नाही म्हणते. तर लकी तिला सांगतो की प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी चुकीचं काही करत नव्हतो. तर दुसरीकडे मुक्ता आणि सागर समोरासमोर येतात, मात्र ते एकमेकांकडे बघतही नाही आणि रागातच आपापल्या घरात निघून जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ताची बातमी पेपरमध्ये आलेली असते आणि त्यामुळे त्या दोघांमधील परिस्थिती अजूनच बिघडते. तर दुसरीकडे मिहिका मुक्ताला सांगत असते की त्या सईची आई हर्षवर्धनसोबत एका मोठ्या पार्टीमध्ये होती आणि ते ऐकून मुक्ताला सईबद्दल वाईट वाटते. तर दुसरीकडे लकी सगळ्यांना सांगतो की त्या मिहिकासाठी मिहिरने मला मारलं. मात्र सागरला घडलेला प्रकार आधीच समजलेला असतो, त्यामुळे तो लकीच्याच कानाखाली मारतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.